तू चिडली आहेस का? तूच चिडलायस. तू बोलत नाहीयेस. एवढं तर बोलले मी. ते बोलणं नव्हतं, लेक्चर होतं. पण त्याने तुला काही फरक पडणार आहे का? तुझं झालं ना समाधान. वासू वाटेल तसं बोललायस हा तुम्हाला. माझे आई बाबा नाहीयेत म्हणून मला त्यांची काही पर्वा नाही असं वाटतं तुला? एवढी स्वार्थी वाटली मी तुला? हीच किंमत केलीस ना माझी? हे बघ उर्मी, तू माझा मुद्दा लक्षात घेत नाहीयेस. बरोबर कळतोय मला तुझा मुद्दा. अगं मग वळत का नाहीये? आता आपण परत तेच बोलणार आहोत का? उर्मी, आता तू भांडण काढतेस. हा, तू काय करतोयस असं तुला वाटतंय? मी भांडण मिटवायला आलो होतो म्हणजे तुझ्या मनातलं भांडण अजून संपलेलंच नाहीये. वासू आपलं काही बाबतीत नाही पटत. हे बघ उर्मी, माझं इतकंच म्हणणं आहे की दादांच्या बाबतीत आपल्याकडून चूक झाली, ती सुधारण्याची आपल्याला आता संधी मिळतेय. मग त्यावर माझं जे म्हणणं आहे ते सांगितलंय मी तुला. अगं पण तुलाच वाटतं ना नंदिनी इतकी वाईट नाहीये. वासू, मी तुला मूर्ख वाटते की बुद्धू रे? म्हणजे नंदिनीचं काय चाललंय हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? उर्मी, म्हणजे तुलाही नंदिनीचा राग येत होता? हो, मला तिचा राग येत होता. त्यापेक्षा जास्त मला दया येत होती तिची. पण मग तू सांगितलं का नाहीस कधी? कारण मला तिचा राग येतो हे जर तुला कळलं असतं ना तर तू आणखीन चिडला असतास. काहीतरी ऍक्शन घेतली असतीस तू, म्हणून मी शांत राहिले. मी तिला दिलेली चांगली साडी अचानक फाटते हे कसं होतं हे न कळण्या इतपत मूर्ख आहे का मी? उर्मी, मग तू कशाला देवी बनत होतीस? अरे, चांगलं वागणं म्हणजे देवी बनणं असतं का? एक माणूस म्हणून चांगलं नाही वागू शकत आपण कोणाशी? कुणाशीही नाही. ज्याची योग्यता असते ना त्यांच्याशीच चांगलं वागावं. उर्मी, तू हे सगळं माई दादांना सांगायला हवं होतंस. ती उतरली असती त्यांच्या मनातून. आता तू उतरली आहेस. हरकत नाही. माझ्यावर प्रेम करणारी, मला सांभाळणारी खूप लोक आहेत वासू. माझ्याकडे माझा माहेर आहे, तू आहेस, माझा संसार आहे. शिवाय माझ्याकडे शिक्षण आहे आणि मला भविष्य आहे. तिच्याकडे काय आहे? एक मोठा आधार, दादा. त्या बळावर अजून टिकून येते. किती काळ? जोवर तिचं लग्न होऊन तिला एक मोठा आणि खमका आधार मिळत नाही ना तोवर. ती एकदा लग्न करून तिच्या हक्काच्या घरात गेली तर ती काय येईल इथे लुडबुड करायला? शिवाय आपण आहोत ना आयुष्यभर तिच्या बरोबर. दादांना मी आता दुष्ट वाटत असेल, पण नंदिनीच्या जबाबदारीतून एकदा का ते मोकळे झाले ना की कदाचित ऑब्जेक्टिव्हली बघू शकतील ना सगळ्याकडे. मग पटेल त्यांना की आपली सून वाटते तेवढी वाईट नाहीये. खूप पेशन्स आहे उर्मी तुझ्याकडे. माणुसकी आहे. उर्मी, हा मूर्खपणा ठरू शकतो. चालेल मला. वासू, माझी आजीना नेहमी म्हणते की लेस फॉर्च्युनेट लोकांसाठी उभं राहा. कोणाचं तरी आयुष्य मार्गी लावण्यासारखं चांगलं कामच नाही. आणि सुनीलला सगळं खरं सांगून तू नंदिनीचं आयुष्य मार्गी लावणार आहेस का? वासू, नंदिनीचं आयुष्य मार्गी लावणं म्हणजे सुनीलच्या आयुष्याची वाट लावणं होत नाही. आपण त्याला सगळं खरं खरं सांगायला हवंय. त्याला ठरवतं ना त्याला काय निर्णय घ्यायचा आहे तो. आपण नंदिनीसाठी आणखीन स्थळ बघूया. ते कोणीतरी असेल ना या जगात जो तिच्यासाठी बनलेला असेल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?